गायकवाड मेरे भारत समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आपण पाहतोय की येऊरमधील शाळा ठाणे महानगरपालिकेची शाळा क्रमांक 65 आणि शाळा क्रमांक 9 यांचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर इथले काही शिक्षक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार मॅडम। नमस्कार। 77वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे आपल्या शाळेमध्ये, काय सांगाल एकंदरीत आणि आजच्या दिवसाबद्दल काय सांगाल? आणि ज्याप्रमाणे आपण पाहतोय की महानगरपालिकेच्या मराठी शाळांचा प्रश्न उपस्थित होतोय की शाळा बंद होतात, त्या संदर्भात काय सांगाल? मराठी शाळा बंद होत आहेत, ही एक तर मोठी समस्या आहेच। त्यासाठी आम्ही स्वतः सर्व शिक्षक यासाठी बऱ्याच प्रयत्न करत आहोत। पण येथील सर्व नागरिकांना ही विनंती आहे की त्यांनी मराठी भाषा, आपणच आपली मराठी भाषा जपली पाहिजे, तिचं संवर्धन केलं पाहिजे। अन्यथा ती कधी नष्ट होईल हे सांगता येत नाही। आणि त्यासाठी आपण आपल्या प्रत्येकाच्या मुलाला आपण मराठी शाळेत घातलं पाहिजे आणि मराठीतून शिक्षण दिलं पाहिजे। भलेही आज इंग्रजी ही काळाची गरज आहे, मान्य आहे, पण मराठी शाळेतून सुद्धा आमच्या पहिलीपासून इंग्रजी शिक्षण दिलं जातं आहे। त्यामुळे आपली मुलं जर का आपण त्यांच्याकडे नीट लक्ष दिलं तर मराठी शाळेत शिकली तरीही आपली मुलं कुठेही मागे पडणार नाहीत। त्यामुळे पालकांना अशी आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी मराठी शाळेत मुलांना घाला आणि मराठीतून शिक्षण द्या। काय समस्या येतात येऊरमधल्या ह्या शाळेतल्या मुलांसोबत? काय चॅलेंजिंग वाटतं तुम्हाला मुलांची पटसंख्या संदर्भात काय सांग? पालकांचं थोडंसं मुलांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे की इथल्या बरेचसे पालक जे आहेत ते घरकाम करायला, कोण बागकाम करायला सकाळी जे 7 वाजता निघून जातात ते अगदी संध्याकाळी येतात। त्यामुळे त्यांचं मुलांकडे बरंचसं दुर्लक्ष होत असतं आणि त्या कारणाने मुलांच्या थोडीशी गळती किंवा उपस्थितीचं प्रमाण कमी असतं की त्यांच्याकडे घरी लक्ष द्यायला पालक नसतात। तर मला अशी पालकांना एक विनंती आहे की भलेही आम्हीसुद्धा कामाला जातो आहे, आज गरज आहे की आई वडील दोघांनी घराच्या बाहेर पडणं कामासाठी, पण थोडीशी जबाबदारी आपण घेतली आणि मुलांकडे लक्ष दिलं तर मुलं नक्कीच छान करू शकतील। भलेही आदिवासी विभागातली मुलं आहेत, पण आम्ही बघतोय की त्यांच्याकडे जर का आपण थोडंसं लक्ष दिलं तर ती नक्कीच पुढे जातील आणि आपली प्रगती करतील, आपल्या देशाची प्रगती करतील। सर्वप्रथम मी 77वा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा सगळ्यांना देते। या शाळेत येऊन मला 6 महिनेच झाले, तर मला जास्त जाणवतं की लांबून पाड्यावरनं मुलं येतात। म्हणजे मग त्याच्यासाठी सुद्धा आम्ही काही सामाजिक संस्थांची मदत घेतली। एक हेमा पवार मॅडम आहेत, त्यांनी आम्हाला बसेसचे फ्रीमधनं पास काढून दिलेले आहेत। आणि विद्यार्थिनींचं गैरहजेरीचं प्रमाण आहे, म्हणजे लहान भावंडांना सांभाळायला लागतं, त्याच्यामुळे विद्यार्थिनी घरी राहतात, या काही समस्या जाणवत आहेत। आणि प्रवासासंदर्भात इथे आल्या काही घटना घडल्या आहेत एका मुलीच्या संदर्भात, त्यावेळी पोलीस स्टेशन वर्तकनगर यांची मी मदत घेतलेली आहे। आणि अजूनही मला असं वाटतं की शाळेची भव्य दिव्य छान इमारत आहे, तर पट वाढण्याच्या दृष्टीने आम्ही खूप प्रयत्न करतो। पण इथेच काही खाजगी शाळा आहेत, खाजगी शाळांच्या व्हॅन पण इकडे वरती येतात येऊरला, आणि बरीचशी मुलं खालच्या शाळांमध्ये खाजगी शाळांमध्ये जाताना दिसत आहेत। ते प्रमाण वाढावी अशी इच्छा आहे, बघूया यावर्षीसुद्धा परत प्रयत्न करूया। मुलांच्या पटसंख्येवर परिणाम दिसून येतो? परिणाम होतो, पटसंख्येवरती परिणाम होतो। आणि प्लस अजून काही शिक्षक माझ्या शाळेमध्ये सुद्धा कमी आहे, फक्त 5च शिक्षक आहेत। तर जरासं महानगरपालिकेने थोडंसं लक्ष देऊन इथे शिक्षक दिले तर पटसंख्या शिक्षकांची वाढली, शिक्षकांची संख्या वाढली, पटसंख्या आपोआप वाढेल असं म्हणणं? आपोआप वाढेल असं मला वाटतं। म्हणजे पण बऱ्याचदा आता शिक्षकांशी बोलताना असं जाणवलं की जेव्हा मुलं कमी असतात तेव्हा शिक्षक स्वतः फील्डवर जाऊन मुलांना घरी बोलवायला जातात। मग असा प्रकार किती वेळा जाणवतो? नाही, असं आम्हाला बऱ्याचदा जावं लागतं, संपर्क साधावा लागतो। आमचं सतत पालकांमध्ये म्हणजे टच असतोच आमचा। असं नाही की एक दिवस जरी मुलगा गैरहजर राहिला तर आम्ही ताबडतोब फोन करतो, दुसऱ्यांदा परत दिसला नाही तर आम्ही गृहभेटीसुद्धा आम्ही घेतो। मग बऱ्याचदा लहान मुलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे की आई माहेरी गेले की लहान मुलांना ती पण घेऊन जाते, मग 8-10 दिवस त्यामुळे गैरहजर विद्यार्थी राहतात। काय काय समस्या तुम्हाला आढळतात यातल्या शाळेसंदर्भातल्या, काय सांगा? शाळेसंदर्भात ते मुलांना, कारण की शिक्षक वर्ग पूर्ण आपल्या शाळेमध्ये फिरतो, पालकांनी पण थोडं जागृत व्हायला पाहिजे की आपल्या मुलाचं शिक्षण
आपले मुलं स्वतःच्या पायावर उभे झाले पाहिजे. त्यासाठी आता मी पण शाळेमध्ये स्वतः येऊन पालक सभा अटेंड करणार आहे की ज्यामुळे आपल्या मुलांची पटसंख्याही वाढली पाहिजे, शिक्षणाचं महत्त्व वाढलं पाहिजे आणि मुलांसाठी जसं आता प्रिन्सिपल मॅडमने सांगितलं आहे की ते शिक्षकांची कमतरता आहे. तर काही संस्थेच्या माझ्या मैत्रिणी पण आहे की जे शाळेत फ्रीमध्ये येऊन शिकवायला पण तयार आहे. तर शाळेला मी माझ्याकडनं पूर्ण अशी मदत करेन. आज 77वा प्रजासत्ताक दिन आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत, त्यासाठी माझी पालकांना विनंती आहे की आपले विद्यार्थी मराठी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा आणि मराठी शाळेमधून जे शिकून खूप मोठ्या स्तरावरती पोचलेले आहेत विद्यार्थी, तर मराठी शाळा टिकली पाहिजे यासाठी आपण सर्वजण शिक्षक, मुख्याध्यापक आणि सर्व पालकांनी हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. येऊरच्या शाळेमध्ये तुम्हाला आता आव्हानात्मक काय गोष्ट वाटते, त्या संदर्भात काय सांगा? येऊरच्या शाळेमध्ये विद्यार्थी शाळेमध्ये येतात, खूप दूरवरून येतात, वेगवेगळ्या पाड्यांवरून येतात आणि हे पाड्यांवरून येणारे विद्यार्थी शाळेमध्ये वेळेत पोचावेत यासाठी सामाजिक संस्था आम्हाला मदत करत असतात. त्यासाठी आज सायकल वाटपचाही कार्यक्रम आहे. एका संस्थेमार्फत, ठाणे सिटिझन संस्थेमार्फत आज सायकल वाटपचा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तर आव्हानं बरीच आहेत, परंतु ते पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शाळा प्रयत्न करत आहे. ज्वलंत काय असे मुद्दे आहेत येऊरच्या शाळेसाठी जे येतात तुम्हाला वारंवार? ज्वलंत म्हणजे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे फार दुर्लक्ष होतं. थोडा शिक्षक वर्गसुद्धा कमी आहे. जर एखादा शिक्षक जर आजारी असेल तर त्या वर्गाला शिक्षक उपलब्ध नसतो. त्यामुळे मुलांचा अभ्यास थोडा मागे राहतो, दुर्लक्ष होतं त्याकडे. सध्या हीच तुम्हाला ज्वलंत समस्या वाटते. धन्यवाद सर. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की शाळा क्रमांक 65 आणि शाळा क्रमांक 9 यांचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला आणि त्याचबरोबर इथल्या ज्या मराठी शाळांची समस्या आहे, येऊर हे जे गाव आहे ते जवळजवळ 5,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि त्याच्यानंतर मग ज्या मराठी शाळांमध्ये जे पण मुलं असतात ते इथल्या स्थानिक शाळेमध्ये न जाता ते खालच्या प्रायव्हेट शाळेमध्ये त्यांना आईवडील पाठवले जातात. कारण त्यांचं एक अशी समज आहे की येऊरमधले हे जी महानगरपालिकेची शाळा आहे तिथे योग्यरित्या अभ्यास होत नाही असं पालकांचा समज आहे. त्यामुळे पालक सगळ्या आपल्या मुलांना प्रायव्हेट शाळेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर काही पालक जे आहेत त्यांचं कामामुळे त्यांना मुलांकडे दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे जी मुलं आहेत त्यांचा प्रॉपर अभ्यासाकडे त्यांचं मन रुळत नाही आणि दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीमध्ये त्यांचं मन लागतं. त्याच्यामुळे इथं कुठेतरी मुलांचं नुकसान होतं असं शिक्षकांचं म्हणणं आहे. त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपला सदृढ राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, ठाणे.